प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 5 सप्टेंबरच्या भागामध्ये या प्रतिमा आत्यांनी सगळंच सत्य रिव्हील केलंय बरं का. म्हणजे या प्रियाचं अख्खच्या अख्खं पितळ उघडं पडलंय. कसं झालं, काय झालं बघत राहा. फार भारी दाखवलाय त्यांनी आजचा भाग. काल आपण बघितलं होतं, प्रिया अर्जुनला विचारत होती की तुझं सायलीवर खरंच प्रेम वगैरे आहे की काय. आता अर्जुन विचार करतो, अरे देवा, आता मी तर विसरलोच होतो हिच्यासोबत नाटक करायचंय. अरे देवा, आता हे नाटक हिच्यासोबत मला कंटिन्यू करावंच लागणार आहे. अर्जुन जरा विचार करतो, तिला बाजूला घेतो आणि म्हणतो, अगं काय ना तन्वी, तसं काही नाहीये ग. म्हणजे मी माणुसकी म्हणून तिला घेऊन गेलो होतो ना हॉस्पिटलमध्ये. अगं आपला कसा स्वभाव आहे, एखाद्याचा ऍक्सिडेंट जरी झाला रस्त्यावर तर आपण त्याला उचलून नेतो की नाही हॉस्पिटलमध्ये. मी पण तसंच केलं ग तन्वी. आणि मी जर तसं वागलं नसतो तर मम्मा, डॅड, पूर्णाजी त्यांना सगळ्यांना शंका नसते आली का माझ्यावर. त्यामुळे मला असं नाटक करावं लागलं ग मला. बरोबर केलं की नाही मी. आता लगेच प्रिया म्हणते, हां बरोबर बरोबर केलंस तू. मग आता अर्जुन म्हणतो, मी जरा पाण्याची बाटली सायलीला देऊन येतो. नाही म्हणजे हे नाटक मला आता कंटिन्यू करावं लागेल ना तिच्यासोबत. प्रिया म्हणते, बिचारा माझा अर्जुन, सायलीसोबत असं प्रेमाचं नाटक करून तुला थकायला होत असेल ना. मी देऊ का ती बाटली नेऊन सायलीला. मग आता अर्जुन म्हणतो, इट्स ओके अगं, मी देईल ना ती बाटली. प्रेक्षकांनो, हे काय बोलणं झालं, प्रेमाचं नाटक करून काय थकायला होतं का. आता लगेच ही म्हणते, अरे कशाला, मला पण विचारपूस करू दे ना त्या सायलीची. माझ्यात पण तुझ्यासारखी माणुसकी आहे की. आता अर्जुन विचार करतो मनात, हिला एकटीला जाऊ दिलं नाही मी तर हिला डाऊट येईल माझ्यावर. आणि ही जर वर गेली आणि ही जर का मिसेस सायलींना वेडं बोलली तर त्या हर्ट होतील. अरे देवा, काय करू. आता हा विचारच करू लागला बिचारा की तेवढ्यात या प्रियाने त्याच्या हातातनं चक्क ती बाटली हिसकावून घेतली. दे ना अर्जुन इकडे. अर्जुन आता प्रियाला म्हणतो, अगं बरं घेऊन जा तू, पण मलाही जरा सिनियरला भेटायला जायचंच होतं. पण तू सुद्धा वरती जास्ती वेळ थांबू नको बरं. ती उगा तुला काहीतरी वेडं बोलेल आणि मला ते अजिबात आवडणार नाही. मग लगेच प्रिया म्हणते, किती काळजी करतोस तू माझी, म्हणूनच तू मला खूप आवडतो. आता त्याचे गालगुच्चे घेत असते ती, तेव्हा अर्जुन लगेच मागे होतो आणि म्हणतो, मी येतो सिनियरला भेटून येतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, परवापासून तुम्ही ज्या सीनची वाट बघत होतात ना, तो सीन त्यांनी आता पुढे दाखवलाय. ही प्रिया बाटली घेऊन आता वर जात असते बेडरूम मध्ये, पण सायलीने अर्जुनचं आणि तिचं बोलणं ऑलरेडी ऐकलंय. आता प्रिया सायलीच्या समोर येते, तेव्हा सायली म्हणते, तू पाण्याची बाटली घेऊन आलीस प्रिया. आता ही नुसतं सायलीच्या तोंडाकडे बघते आणि तिला ती बाटली अशी हातात देते. मग आता सायली ती बाटली हातात घेते आणि म्हणते, आभारी आहे मी तुझी. मग आता प्रिया म्हणते, वेलकम, घे आता, असं म्हणून ती तिथून निघून जात असते. आता सायली तिला अशी जापते. सायली म्हणते, ही काळजी तू मला जिन्यातनं ढकलून देताना नाही घेतलीस ग प्रिया. प्रिया आता अशी वळून बघते सायलीकडे. सायली म्हणते, तुला काय वाटलं ग, मी गप्प बसेल, मी तुझा गुन्हा लपवून ठेवेल. प्रिया आता घाबरते. प्रेक्षकांनो, सायली म्हणते, ए प्रिया, या गैरसमजात राहू नकोस. आता लगेच प्रिया म्हणते, मला धमकी देऊ नकोस. तुला जर सगळ्यांना सांगायचं असतं ना तर तू केव्हाच सांगितलं असतं. सायली आता तिच्याकडे बघत राहते खूप वेळ आणि म्हणते, हो सांगितलं असतं मी, पण मी का सांगितलं नाही तर मला माझ्या माणसांची दया येते ना, म्हणून गप्प आहे मी. रविराज काकांना जर कळलं ना की तू मला ढकललंस तर त्यांना फार मोठा धक्का बसेल. आणि तसं देखील प्रतिमा त्याने तुला अजून मुलगी म्हणून मानलेलंच नाहीये. त्यांना जर कळलं की तू काय केलंस माझ्या बाबतीत तर त्या तुझ्यापासून आणखीन दूर जातील. पूर्णाजी, आई बाबा यांनी हे कसं सहन करायचं की तू कुठल्या थराला गेलीस म्हणून. आता प्रिया खूप वेळ ऐकते तिचं आणि म्हणते, जाग, किती वेळचं बोलतीयस ग, मला नाही ऐकून घ्यायचंय तुझं काही. मग आता सायली म्हणते, तुला ऐकून घ्यावं लागेल प्रिया. आणि हे बघ, आता जरा काळजी घे, कारण कुठल्याही क्षणी मला हे सांगावंसं वाटेल की त्यांना जो अपघात वाटतोय ना तो नक्की कसा झालाय ते. प्रिया आता सायलीकडे बघतच राहते. आता सायली म्हणते, तू स्वार्थी आणि उद्धट तर होतीसच ग, पण तू एखाद्याच्या जीवावर उठशील हे मला वाटलं नव्हतं. प्रिया म्हणत असते, पण मी तुला. आता सायली म्हणते, प्रिया, माझं अजून बोलून झालेलं नाहीये. नाही, मी भाबडी असेल पण तुला वाटते ना तशी बावळट नाहीये. सायली आता या प्रियाच्या समोर येत असते पुढे आणि मग तिच्याशी बोलत असते. प्रिया आता एवढी घाबरते ना प्रेक्षकांनो हिला. आता सायली म्हणते, मी भाबडी असेल ना प्रिया, पण तुला वाटते ना तशी बावळट नक्कीच नाहीये मी. तुझ्या बाबतीत मी समजूतदारपणा दाखवला आणि तीच माझी चूक झालेली आहे. तुला प्रेमाची आणि मायेची भाषा कळतच नाही. ठीक आहे,
काही हरकत नाहीये. आता मी तुझ्याशी त्याच भाषेत बोलणार जी भाषा तुला कळते. असं बोलून आता सायलीने एकदम तिच्या समोर आलेली आहे सायली, आणि आता ही प्रिया घाबरते कारण ती आता पडायला आलेली असते. प्रिया आता सायलीचा हात धरते, पण कमालेनं प्रेक्षकांनो सायलीने प्रियाला बॅलन्स केलंय. बाप रे. आता ती म्हणते सायलीला, सायली सायली मी पडेल ग, पडेल, मी हात नको सोडू. आता सायली जरा तिच्याकडे बघून स्मित हास्य करते आणि म्हणते, या जिन्यातून खाली गडगडत जाताना कसं वाटतं माहितीये? ही सगळी माणसं डोळ्यासमोरून सरकून जातात, माहितीये का तुला? अगं त्यांचं प्रेम आपल्या नजरेसमोरून जातं, माहितीये तुला? खाली पडताना कशी वेदना होते माहितीये तुला? बघायची आहे? आता तर तुला अनुभवावी लागेलच प्रिया. सोडू सोडू तुला? आता प्रिया म्हणत असते, नको नको सायली, प्लीज प्लीज मला वरती खेच, प्लीज सायली. आता सायली जरा वेळ तिला अशीच ठेवते लटकवत आणि मग तिला ओढते समोर. काय भारी दाखवलाय प्रेक्षकांनो सीन. खरं तर हा सीन ऑफ द वीक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त होता हा सीन. आता सायली प्रियाला म्हणते, प्रिया तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. मी तुझ्या पातळीवर कधीच खाली जाऊ शकत नाही, कारण तुला तुझ्या भाषेत बोलायची किती जरी इच्छा झाली ना मला, तरी सुद्धा मी तुला नाही बोलू शकत ग. चल जा, माफ केलं मी तुला. आता या क्षणी मी तुला माफ करतेय आणि हीच तुझी शिक्षा आहे. पण मला कुठल्याही क्षणी मला हे सांगायची इच्छा होऊच शकते की हा अपघात नव्हता. आणि आता सायलीने प्रियाकडे खूप वेळ बघितलंय प्रेक्षकांनो. मस्त दाखवलं ना त्यांनी. पण काय आहे ना, एखाद्याला म्हणजे असा मार पण नाही कळत. म्हणजे प्रियासारखे लोक वाकड्या बुद्धीचे असतात आणि त्यांना ही भाषा सुद्धा कळत नाही. त्यामुळे आता बघा प्रेक्षकांनो, हिची मजल कुठपर्यंत वाढली आहे. म्हणजे सायलीने तिला आता सोडून दिलंय ना, तर आता ही पुढे जाऊन सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आहे. कसं काय ते बघत राहा. अर्जुनने आता रविराजांना सांगितलंय की प्रतिमा आत्यावर हल्ला झाला होता. रविराज म्हणतात, काय प्रतिमावर हल्ला झाला? अरे आम्हाला तर वाटलं की तू प्रतिमाला भेटलाय आणि तू सायलीला तिला बघायला घेऊन गेलायस. तू मला का नाही बोललास अर्जुन? अर्जुन म्हणतो, कसं सांगणार होतो सिनियर मी तुला? अरे तुला सांगायला गेलो असतो तर मम्मा, पूर्णाजी, सायली सगळ्यांना किती टेन्शन आलं असतं. तर रविराज म्हणतात, अरे अर्जुन, अरे हे किती गंभीर आहे. अरे एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये प्रतिमावर कोणी आणि का हल्ला केला असेल रे? अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाहीये ना सिनियर मला. आता रविराज म्हणतात, हे बघ अर्जुन, आपण ना पोलीस कंप्लेंट करायला हवी. अर्जुन म्हणतो, हो मी केली आहे ऑलरेडी कंप्लेंट, आणि ते इन्स्पेक्टर आहेत ना ते शोधणार आहेत त्या गुन्हेगाराला. रविराज म्हणतात, कमालीने अर्जुन, प्रतिमाने कोणाचं काय बिघडवलं असेल रे? आता त्यांना काहीतरी आठवतं आणि ते म्हणतात, अरे अर्जुन, अरे असं तर नसेल ना? आता अर्जुन म्हणतो, काय रे सिनियर? आता रविराज म्हणतात, या सगळ्याचा संबंध आमच्या जुन्या ऍक्सिडेंटशी तर नसेल ना? अर्जुन म्हणतो, काय सांगतोय सिनियर म्हणजे? आता रविराज म्हणतात, अरे ज्या ट्रकने आमचा ऍक्सिडेंट केला होता ना, त्याचा ड्रायव्हर मला भेटला होता. त्याने मला सांगितलं होतं की हे सगळं त्याने मुद्दाम घडवलंय. त्याने कोणाला तरी आम्हाला मारण्याची सुपारी दिली होती. अर्जुन म्हणतो, काय सांगतोय सिनियर? आता हे रविराज म्हणतात, अरे हो, 20-22 वर्षापूर्वी जो आमच्या जीवावर उठला होता त्यानेच हे केलं नसेल, कशावरनं? अर्जुन म्हणतो, शक्यता आहे सिनियर. रविराज म्हणतात, आता आमच्या तिघांच्या जीवाला धोका आहे अर्जुन. आता मी गप्प बसणार नाहीये, त्याला शोधल्याशिवाय मी राहणारच नाहीये. अर्जुन म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे सिनियर. मग आता हे रविराज म्हणतात, त्याला शोधण्याची सुरुवात कुठून करायची ना हे मला चांगलं माहिती आहे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, कुठून करायची आहे सिनियर? पण आता प्रेक्षकांनो, हे त्यांनी आपल्यासाठी सस्पेन्स ठेवलंय. रविराज आता काहीच बोलत नाहीत, नुसते अर्जुनकडे बघतात. पण आता प्रेक्षकांनो, जवळपास हे सत्यापर्यंत पोहोचलेत. म्हणजे यांना कळतंय काही ना काही गोष्टी लिंकला तरी लागल्यात यांना. बरं झालं, निदान डोके चालवतायत ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता खरा सीन पुढे आहे प्रेक्षकांनो. कल्पनाताई किचन मध्ये आलेल्या असतात तेव्हा विमल म्हणते, राहू द्या ना ताई, मी करते ना सगळं. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली असते तेव्हा मला काहीच काम करू देत नाही, आण बरं इकडे मला मदत करू दे. मग आता विमल त्यांच्या हातात काहीतरी भाजी चिरायला देते आणि म्हणते, वहिनी आपला मसाल्याचा डब्बा कुठे हो? आता या दोघी शोधायला लागतात. तेवढ्यात आता सायलीबाई येतात तिथे आणि म्हणतात, ओट्याच्या खालच्या कपाटात आहे विमलताई. सायली आता खाली येते जिना उतरून आणि मग मात्र पूर्णाजी ओरडतात तिला, हे देवा, काय ग सायली, तुला सांगितलं होतं ना वर आराम करायचा, खाली का आलीस तू? आता सायली म्हणते, अहो पूर्णाजी, मला कंटाळा आलाय आराम करून करून. हे तर मला जागचे हालू पण देत नाहीयेत, काय करू मी सांगा बरं? मग आता पूर्णाजी म्हणतात, अरे पण आता तेवढ्यात अर्जुन आलाय बरं का.
अर्जुन आणि रविराज आले तिथे आणि आता ही सायली पटकन कल्पनाताईच्या मागे लपते आणि हे सगळेजण अर्जुनकडे बघायला लागतात. पण अर्जुनच्या लक्षात येतं की सायली तिथेच लपली आहे. अर्जुन म्हणतो, बायको, ए बायको, तू तिथे मागे लपलीयस ना, बाहेर येतेस का जरा? आता सायली अशी हळूच बाहेर येते. अर्जुन म्हणतो, काय वाटलं तुला? तू इथे खाली येऊन काम करतेस हे मला कळणार नाही का? सायली म्हणते, नाही अहो, काम करायला नव्हते आले मी, फक्त मदत लागते का तेवढं बघायला आले होते मी. मग आता रविराज म्हणतात, अगं सायली, मला हवी आहे बरं का तुझी मदत. म्हणजे एक अशी गोष्ट आहे ज्यात फक्त तूच मला मदत करू शकतेस. करशील का ग बेटा मला मदत? मग आता सायली म्हणते, हो सांगा ना मला रविराज काका, काय मदत करायची आहे तुम्हाला? मग आता हे रविराज म्हणतात, अगं बेटा, प्रतिमाला जरा इथे बोलवशील का? मला ना तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. पूर्णाजी म्हणतात, रविराज, अहो असं काय झालंय? मग आता रविराज म्हणतात, पूर्णाई, प्रतिमाला येऊ देत, मग मी सगळ्यांच्या समोर सांगतो की नेमकं काय झालंय. आता प्रिया आलीये बरं का तिकडनं, आणि आता मात्र बघा प्रियाचे धाबे कसे दणाणलेत. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स खूप भारी असतात प्रेक्षकांनो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की खरंच आता काय करावं हिचं आणि काय नाही. आणि हेच तर तिच्या ऍक्टिंगचं कौशल्य आहे. असो, पण आता प्रतापराव म्हणतात, अरे रविराज, म्हणजे प्रतिमा पूर्वीसारखी बुजरत नसली तरी ती अशी मोकळेपणाने वावरत नाही. तू काहीतरी उलट सुलट प्रश्न विचारशील आणि ती बिथरेल. आता प्रिया तिथेच उभी आहे प्रेक्षकांनो. प्रत्येकाच्या प्रश्नावर उत्तरावर तिचे एक्सप्रेशन्स बघा फक्त तुम्ही. रविराज म्हणतात, अरे नाही नाही, मी सगळ्यांच्या समोरच प्रश्न विचारतोय प्रताप. हवं तर अर्जुन बोलेल तिच्याशी, मी नाही बोलणार, चालेल का? काय रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो चालेल ना सिनियर. मग आता मात्र प्रिया खूप टेन्शन मध्ये येते आणि विचार करते, अरे बाबा, अरे कुठले प्रश्न विचारणार आहेस तू? सांग तरी पटकन. मग यांना काही कळलं का काय माझ्याबद्दल? अरे अरे, काय टेन्शन देऊ लागलेत मला. आता तिथे सगळेजण वाट बघताय प्रतिमा आत्याची, आणि प्रतिमा आत्या आल्यावर का आता सायली घेऊन आलीये त्यांना. अर्जुन म्हणतो, आत्या अगं ये ना प्लीज, बशील का इथे जरा? आता प्रतिमा आत्या जरा सायलीकडे बघतच असतात. मग सायली म्हणते, या ना बसूयात आपण इथे प्रतिमा आत्या 2 मिनिटं. अर्जुन म्हणतो, आत्या ये ना ग, बस तू इथे बस. आता प्रिया कशी बघते बघा प्रतिमा आत्याकडे. मग आता या पूर्णाजी पण म्हणतात, ये ये प्रतिमा ये, बस जरा 2 मिनिटं. मग आता अर्जुन म्हणतो, हो हो बस हा त्या, सायली आहे तुझ्या सोबत. आता प्रतिमा त्या तिथे अर्जुनच्या जवळ बसतात बरं का. आणि म्हणजे अर्जुन आणि सायली आता त्यांच्यासोबत त्या चांगल्या फ्रेंडली राहतायत. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कशी तिथे मागे उभी आहे कल्पना त्यांच्या. अर्जुन म्हणतो, बरं आत्या, तू सायलीला भेटायला बाहेर पडली होतीस ना? आता प्रिया सारखी त्यांच्याकडे बघते. अर्जुन म्हणतो, तुला कोणी सांगितलं सायली हॉस्पिटलमध्ये? आता मात्र प्रिया पांढरी पडली आहे प्रेक्षकांनो. आता सगळेजण प्रतिमा आत्याकडे बघायला लागतात की कोणी सांगितलं प्रतिमा आत्याला ही सायली दवाखान्यात आहे म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो, अगं म्हणजे प्रतिमा आत्या, मला असं विचारायचं होतं, तू कोणाला बोलताना ऐकलं का? का अस्मिताने सांगितलं तुला? अस्मिता म्हणते, काय रे, उगाच काय आरोप वगैरे करतोय रे माझ्यावर? मी कशाला कोणाला काही सांगू? मी नाही सांगितलं प्रतिमा आत्याला सायली बद्दल. मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा प्लीज सांगशील का, कोणी सांगितलं तुला सायली दवाखान्यात आहे म्हणून? आता प्रतिमा आत्या किती वेळ विचार करताना दाखवल्यात त्यांनी. आणि मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या घाबरू नका, मोकळेपणाने सांगा. म्हणजे हे तुम्हाला असं काहीतरी विचारतायत, म्हणजे यामागे कारण आहे काहीतरी. प्लीज सांगाल का, कोणी सांगितलं तुम्हाला मी दवाखान्यात येते? आता पुन्हा एकदा त्यांनी भलतेच वेगवेगळे म्युझिक लावलेले सस्पेन्सचे प्रेक्षकांनो. आणि प्रतिमा त्या अशा सगळ्यांच्या तोंडाकडे बघतात आणि पुन्हा सायलीकडे बघतात. सगळ्यांची उत्सुकता खूप ताणून धरली आहे त्यांनी. मग मात्र प्रियाचा घसा सुकला होता ऑलमोस्ट, पण तरी सुद्धा ही काही गुन्हे करायची थांबत नाही बाबा. आता ह्या प्रतिमा त्या बघतात प्रियाकडे आणि त्यांना आठवतं की प्रियाने सांगितलं होतं की सायलीला मार लागलाय, जगते का मरते काही सांगता येत नाही. आणि मग प्रतिमा त्याने उचललं बाबा एकदाच त्यांचं बोट, किती वेळाने बरं का. आणि आता ते बोट उचलल्यावर पण सगळेजण असे एकमेकांच्या तोंडाकडे बघतायत. आणि आता रविराज सगळीकडे बघतायत. आणि मग त्या प्रतिमा त्याने बोट दाखवलं ते असं. पण आता ही प्रिया असते कल्पना त्यांच्या मागे, त्यामुळे आता या चैतन्य आणि अश्विनला वाटतं, अरे आम्ही कसं काय सांगितलं असेल, म्हणजे त्यांच्याकडे बोट आहे असं वाटतंय सगळ्यांना. मग मात्र सगळेजण मागे बघतात, तर ही बया असते आणि आता ती तिच्या मागे बघायला लागते. म्हणजे तिला वाटतं मागं कोणावर लोटून दिलं तर बरं होईल, पण आता मागे कोणीच नसतं. मग आता अस्मिता बघा कशी करते तिच्याकडे बघून. आणि आता पूर्णाजी ओरडतात तिला,
तन्वी, तू सांगितलंस प्रतिमाला आणि आता हिने गच्च डोळे मिटून घेतलेत, काहीच बोलत नाही आता ही. अर्जुन आता म्हणतो, अगं आजी, एक मिनिट थांब जरा. आजी तू जरा रिलॅक्स होते का? अगं प्रतिमा, त्या आता तू जायचंय का तुला रूम मध्ये? काही हरकत नाही तू आता गेलीस तरी. मग आता प्रतिमा त्या म्हणतात बरं, आणि मग आता प्रतिमा त्या त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. सायली तिथेच बसलेली आहे बरं का. आता बघा तुम्ही प्रियाची शाळा कशी घेतात ते, पण ही सगळ्यांना पुरून उरते प्रेक्षकांनो. प्रतिमा त्या जात असतात तेव्हा ही अशी दातोट खाते त्यांच्याकडे बघून. आता या पूर्णाजी संतापतात आणि म्हणतात, तन्वी पुढे ये, चल पुढे ये माझ्या. आता ही डोळे मिटून अशी पुढे येते हळू. पूर्णाजीच्या अशी समोर येऊन उभी राहते ती आणि डोळे मिटून घेते. आणि मग मात्र पूर्णाजी म्हणतात, तन्वी तू सांगितलंस प्रतिमाला, तुला एकदा पण वाटलं नाही का ग की तुझ्या आईला काय वाटेल हे सगळं ऐकल्यावर म्हणून? सगळेजण आता प्रियाकडे रागाने बघत असतात. अर्जुनला काहीतरी डाऊट येतोय प्रेक्षकांनो. आता ही पूर्णाजी म्हणतात, तुझ्यामुळे प्रतिमा आज न सांगता घराच्या बाहेर पडली आहे. काय ग, तुला आम्हाला सांगावंसं वाटलं नाही आणि नको तिथे तोंड उघडलंस? आणि मग आता सायली म्हणते, काय प्रतिमा त्या न सांगता गेल्या होत्या घराच्या बाहेर? मग आता पूर्णाजी म्हणतात, हो ना. मग चैतन्य म्हणतो, अगं सायली वहिनी, आम्हाला वाटेत भेटल्या त्या आणि आम्ही मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो. आता सगळेजण या प्रियाकडे असे बघतायत गुन्हेगारासारखं. मग आता रविराज चिडतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, तुला कळत नाही? पूर्णाजीने बजावून सांगितलं होतं प्रतिमाला काहीही सांगायचं नाहीये, तरी सुद्धा प्रतिमाला का सांगितलंस तू? आणि प्रतिमाला काही झालं असतं तर? पूर्णाजी तिच्याकडे एवढ्या रागाने बघतायत. पूर्णाजीला असं वाटतंय आता हिला खाऊ का ठेवू. पण आता बघा प्रेक्षकांनो, एवढी चालू आहे नाही, ती काय उत्तर देते, अहो बाबा, मला कुठे माहिती होतं की आईला काही सांगायचं नाही म्हणून. बाबा, उलट मला असं वाटलं की म्हणजे आईला सायली दिसली नाही तर ती काळजी करेल ना, आणि तसं व्हायला नको म्हणून मी तिला सांगितलं. आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतोय की ही जे उत्तर देते ते खरं आहे का खोटं आहे. पण आता हिने सगळ्यांना नेहमीप्रमाणे उल्लू बनवलंय. आता प्रिया म्हणते, असं काय करता तुम्ही सगळ्यांनी, तर मला कोर्टात उभं केल्यासारखं केलंय. मग आता पूर्णाजी म्हणतात, काय ग तन्वी, तुला अस्मिताने सांगितलं नाही का की सांगायचं नाही म्हणून? मी तिला बजावलं होतं ना अस्मिताला की सांगायचं नाही सायली बद्दल प्रतिमेला म्हणून, आणि तुम्ही दोघींनी असं केलंच कसं? आता लगेच प्रिया पलटते आणि म्हणते, मला कुठे अस्मिताने काही सांगितलं. आता अस्मिता तिच्याकडेच बघत राहते अशी आश्चर्याने. अस्मिताने तिची बाजू का घेतली असेल बरं प्रेक्षकांनो, किती ओव्हर. आता लगेच ही प्रिया तिला डोळे दाबते आणि म्हणते, अगं अस्मिता, तू सांगितलं नाही ना मला. अगं आपलं कुठे बोलणं झालं त्याबद्दल? आता ही अस्मिता नुसती म्हणते, अगं पण. आता लगेच ही प्रिया पुन्हा म्हणते, तिला नाही झालं ना आपलं बोलणं. मग आता अस्मिता खूप वेळाने म्हणते, नाही झालं बोलणं. मग आता लगेच प्रिया म्हणते, बघा बाबा, कुठे झालं आमचं बोलणं? नाही म्हणजे मला सायलीची खूप काळजी वाटली हो. आणि आता प्रिया रडायचं नाटक करते आणि म्हणते, बाबा मला खरंच त्या नादात रडायला आलो, मला खूप टेन्शन आलं होतं, पण मला असं वाटलं नाही हो, मी आईला हे सगळं सांगतेय तर मी काही चुकीचं करतेय आणि माझी आई घरातून निघून जावी म्हणून मी असं मुद्दाम करेल का हो बाबा? एकतर इतक्या वर्षांनी माझी आई मला भेटली. आधी तर मी अनाथ म्हणून वाढले होते आणि आता माझी आई भेटलीये आणि मला तिला बोलावंसं वाटलं, तर त्यात माझं काय चुकलं? माझा गुन्हा झालाय का बाबा एवढा मोठा? आता लोक रडा पडायला लागते ती बरं का प्रेक्षकांनो. आणि रविराज लगेच पगळून जाता, पूर्णाजी पगळून जाता आणि अर्जुन तिच्याकडे रागानेच बघत असतो. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यांना हिचं खरं खरं वाटलंय, म्हणजे खोटं बोलचं बोल पण रेटून बोल असं प्रियाचं आहे. आता लगेच हे रविराज, त्यांना दया येते प्रियाची आणि लगेच ते जवळ जातात तिच्या आणि म्हणतात, बेटा अगं रडू नकोस. आता ही घाबरते बरं का प्रिया ते जवळ येतात तेव्हा. हिला वाटतं आता कानाखाली बसते की काय, तिचे एक्सप्रेशन्स भारी होते. आता रविराज म्हणतात, बेटा शांत हो राजा, तुला जर हे सगळं आधीच माहिती असतं तर असं घडलंच नसतं, हो की नाही? आता काही काळजी करू नकोस. आता लगेच तिच्या डोक्यावरनं हात बीत फिरवतात. तर मला वाटलं एखादी दुधाची बाटली आणून देतात की काय, इतकं लगली गोड 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 बोलतायत ते. आता लगेच ही अस्मिता म्हणते, हे ना, हे सगळंच त्या सायलीमुळे झालेलं आहे. या सायलीमुळे ती जिन्याहून पडली नसती ना तर कोणाच्याच जीवाला घोर नसता लागला ना इतका. म्हणजे जे काही झालं ते सायलीमुळे झालं. अस्मिताचं एक बरं आहे, काही झालं की सायलीवरती बोट ठेवलं की तिचे सगळे गुन्हे माफ होऊन जातात. आता लगेच ह्या कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, जसं काही सायली मुद्दाम पडली का ग जिन्यावरून?
अस्मिता म्हणते, अरे पण हिच्यामुळेच आपली प्रतिमा आत्या हरवली ना, ती गेली ना घराच्या बाहेर हिला बघायला. आणि त्या दहीहंडीमध्ये जर आपल्या प्रतिमा आत्याला काही झालं असतं, काही धक्का बसला असता गर्दीमध्ये, काय झालं असतं? नाही म्हणजे अर्जुनला सापडली ते बरं झालं, नाहीतर आपण काय केलं असतं? आता बघा प्रेक्षकांनो, अर्ध्याच्या वर लोकांना माहित नाहीये की प्रतिमा आत्यावर हल्ला झाला होता. आणि आता मात्र अर्जुनला जरा टेन्शन आलं आणि आता अर्जुन पुढच्या भागामध्ये सायलीला हे सगळं सांगतोय. आजचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. भारी होता ना प्रेक्षकांनो आजचा भाग? मग एखादा लाईक करायला आणि कसं वाटला तुम्हाला आजचा भाग हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता सायली ओरडते अर्जुनवर आणि म्हणते, तुम्हाला मला का सांगावंसं वाटलं नाही हे सगळं? आता अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला कसं सांगणार होतो? प्रतिमा आत्याच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात आणि हे सगळं ऐकून तुमची तब्येत बिघडली असती तर मी काय केलं असतं? अहो तुमच्या आधी माझा जीव गेला असता. तरी अजून या येडीला माहित नाही की याचं तिच्यावर प्रेम आहे. असो तर आता ही प्रिया त्या महिपतकडे गेली आणि म्हणते, तुम्ही काय म्हटला होता तो? त्या प्रतिमाला तुम्ही मारणारे, तिच्या पोरीला मारणारे, काहीच केलं नाही तुम्ही. आता ही साक्षी ओरडते तिच्यावर आणि म्हणते, तू तुझं काम कर ना. आता प्रिया म्हणते, करणारच आहे माझं काम मी. महिपत म्हणतो, काय काम करणार आहे का तू? आता ही प्रिया म्हणते, मी त्या सायलीला झोपेच्या गोळ्या देणार आहे. बघितलं ना प्रेक्षकांनो, सायलीने जर तिला आधीच एक्सपोज केलं असतं तर ही वेळ आली असती का? पण मला नाही वाटत आता प्रिया काही करू शकेल. आणि प्रेक्षकांनो, त्यांना आता काही ना काही सत्य पुढे आणावंच लागणार आहे, कारण त्याशिवाय मला नाही वाटत मालिका पुढे जाईल. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून. आजचा भाग भारीच होता प्रेक्षकांनो, त्यामुळे जरा मोठा झालाय. कसा वाटला नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, येणारे सगळे पुढचे भाग खूप एक्सायटेड असतील अशी आपण आशा करूयात. धन्यवाद.